नमस्कार. आपण सगळे मदर्स डे उत्साहाने साजरा करतो, पण आपल्या भारतीय संस्कृतीत मातृदिन असतो हे अनेकदा आपल्याला ठाऊकच नसतं. कधी असतो बरं हा मातृदिन? श्रावण दर्श अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या म्हणजेच मातृदिन. याच दिवशी बैलपोळाही साजरा केला जातो. सगळ्यात आधी आईला वंदन करूया एका कवितेतून. कविश्रेष्ठ ग दी माडगुळकर यांची ही कविता, आणि या कवितेचं शीर्षक आहे मातृवंदना. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस. जिण्या लागी आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. गुरु आद्य तू माझी या जीवनात, तुवा पेरली धर्मबीजे मनात. प्रपंचात सत्पंथ तू दाविलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच, कृपेने तुझ्या रंगला रंगमंच. वठे भूमिका पाठ जैसा दिलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. या जगण्याच्या रंगमंचावरील माझी भूमिका तू मला जे शिकवलंयस अगदी तशीच साकार होते आहे. तुझे थोर संस्कार साचार झाले, तुझे यत्न प्रामाण्य सिद्धीस गेले. तुझ्या चिंतने लोभ पावे निरास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. आणि हे कडवं पहा किती सुंदर आहे. उमेचे रमेचे जसे शारदेचे, जप ध्यान तैसे तुझे जन्म देचे. तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. न ऋण जन्मदेचे फिटे असं म्हणतात, ते ऋण मानण्याचा हा आजचा दिवस. या दिवशी आपण आईचं कौतुक करायला हवं, पण खरं तर आईच उत्सुक असते आपल्या लेकरांचे लाड करायला. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी ती प्रार्थना करते. आणि हे एक व्रतच आहे, नाही का? श्रावणात आपण जी अनेक व्रत करतो त्यापैकी हे एक. आणि व्रत म्हटलं की व्रताची कहाणी आलीच. चला तर मग आधी कहाणी वाचूया. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येला त्याच्या वडिलांचं श्राद्ध असे. दरवर्षी त्या श्राद्धाच्या दिवशी त्याच्या सुनेचे सकाळपासूनच पोट दुखू लागे आणि ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळी ती बाळंत होई, पण मूल जगत नसे. असं झालं म्हणजे श्राद्धाच्या जेवणास आलेले ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं 6 वर्ष लागोपाठ होऊन 7व्या वर्षी अगदी तसंच झालं. तेव्हा मात्र सासरा फार रागावला. मेलेलं बाळ सुनेच्या ओटीत घालून तिला रानात हकलून दिलं. सून पुढे जाता जाता तिला एक फार मोठं भयानक अरण्य लागलं. तिथे तिला झोटिंगाची म्हणजे भूताची बायको भेटली. तिने तिला विचारलं, अगं बाई तू कोणाची? इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी ताबडतोब निघून जा, कारण आता माझा नवरा झोटिंग म्हणजे भूत येण्याची वेळ झालीये, तो तुला येऊन मारून खाईल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, मी तेवढ्या करताच इथे आले. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई तू मरण्यास एवढी का तयार झालीयस? तेव्हा ब्राह्मणाची सून सांगू लागली. ती म्हणाली की मी एका ब्राह्मणाची सून आहे. दरवर्षी मी श्रावणी अमावस्येला बाळंत होते, पण माझं बाळ मरून जातं. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आज्जे सासऱ्यांचं श्राद्ध असतं. माझं असं झालं म्हणजे श्राद्धाच्या जेवणाला आलेले ब्राह्मण तसेच उपाशी निघून जातात. आता या 7व्या वेळीही तसंच झालं. तेव्हा सासऱ्यांना राग आला. ते म्हणाले, माझे पितर 7 वर्ष तुझ्या बाळंतपणामुळे उपाशी राहिलेत, म्हणून तू घरातून चालती हो. मला घरातून हाकलून दिले. नंतर मी इथे आले. आता मला जगून तरी काय करायचंय? असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, घाबरू नकोस, रडू नकोस. अशीच थोडी पुढे जा, तुला एक शिवलिंग दिसेल, बेलाचं झाड दिसेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या 7 अप्सरांबरोबर शिवलिंगाच्या पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे असं सांग. त्या तुला पाहून तू कोण, कुठची म्हणून विचारतील.
तेव्हा तू तुझी सर्व हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेनं ऐकलं. तिला बरं वाटलं आणि बरं म्हणून ती तिथून निघाली. तिला एक बेलाचं झाड लागलं. तिथेच ती उभी राहून इकडे तिकडे बघू लागली. जवळच तिला एक शिवलिंग दिसलं. मग ती बेलाच्या शेजारच्या झाडावर चढून बसली. रात्र झाल्यावर नागकन्या, देवकन्या 7 अप्सरांबरोबर तिथे आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ब्राह्मणाची सून झाडावरून खाली उतरली आणि त्यांना म्हणाली, मी अतिथी आहे. तेव्हा सगळ्यांनी आश्चर्याने मागे वळून बघितलं आणि तिला कोण कुठची म्हणून विचारलं व तिची सर्व चौकशी केली. ब्राह्मणाच्या सुनेने सगळं सांगितलं. त्यांनी तिच्या 7ही मुलांना जिवंत केलं. ब्राह्मणाच्या सुनेला त्यांनी एक व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली. तशी सुनेनं विचारलं, या व्रताने काय फळ मिळतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केल्यानं मुलं बाळं सुखरूप राहतात, सुखासमाधानात राहतात. पुढे मग ती त्यांना नमस्कार करून आपल्या गावी मुलांसह आली. लोकांनी तिला पाहिलं. त्यांनी ब्राह्मणाला जाऊन सांगितलं की तुमची सून येते आहे. तसं ब्राह्मणानेही मुलाबाळांसह येणाऱ्या सुनेला पाहिलं. घरात जाऊन तांदूळ आणून सर्वांवरून ओवाळून टाकून त्यांना घरात घेतलं. मग सुनेला सगळं विचारलं आणि तिने सांगितलेली गोष्ट ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला. ती सर्व मग मुलाबाळांसह सुखाने नांदू लागली. ही पिठोरी अमावस्येची कहाणी येथे पूर्ण झाली. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आपल्याला बाळ व्हावं म्हणून अथवा जन्माला आलेलं बाळ दीर्घायुषी व्हावं म्हणून हे पिठोरी अमावस्येचं व्रत करतात. हे व्रत पूजा प्रधान असून 64 योगिनी या पूजेच्या देवता आहेत. या व्रताच्या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येला उपवास करतात. संध्याकाळी तांदुळाच्या राशीवर 64 सुपाऱ्या मांडून योगिनींना आवाहन केलं जातं किंवा या 64 योगिनींचं चित्रही मांडलं जातं. या योगिनी म्हणजे देवीच्या सहाय्यक शक्ती मानल्या जातात. असाही अर्थ सांगतात की या 64 योगिनी म्हणजेच उपजीविकेसाठी उपयुक्त असलेल्या 64 कला आहेत. त्यांचीच ही प्रतीकं आहेत आणि त्यांचीच पूजा करतात. या दिवशी पिठाचे दिवे करून पूजन करण्याच्या रूढीमुळे या सणाला पिठोरी अमावस्या हे नाव मिळालेलं आहे. 64 योगिनींच्या पूजेबरोबरच पिठोरी अमावस्येला पिंडदान करून मृत पूर्वजांचेही आशीर्वाद घेतात. आता ही कहाणी आज ऐकताना असं वाटेल की काय हे, काय अर्थ घ्यायचा अशा गोष्टीतून? आहे आपली गोष्टीला गोष्ट. पण या गोष्टीकडे आपल्या संस्कृतीचा खजिना म्हणून पाहूया. आता हेच बघा, यात एका स्त्रीची आई होण्याची आस सामावलेली आहे. आई, मी तुला झालो किंवा झाले तेव्हा तुला किती आनंद झाला असं मुलं विचारतात की नाही आपल्याला. आजच्या काळात आपण मुलांना याची उत्तरं आपापल्या पद्धतीने देतोच. तसाच संवाद इथेही कुठेतरी आहे. या गोष्टी हे विषय अधिक रंजक करतात. वास्तव आणि अद्भुत यांच्या मिश्रणातून गोष्ट घडते. पूर्वीच्या काळच्या या गोष्टीत बघा, स्त्रीला अगदी सहजपणे घरातून हाकलून दिलं जात होतं. हे एका अर्थाने तेव्हाच्या सामाजिक वास्तवाचं दर्शन म्हटलं पाहिजे. पण अशा वेळी कोणतरी स्त्री तिच्या मदतीला येते, कुठून तरी काहीतरी मार्ग निघतो. या गोष्टी नकळत आपल्या मनात अशा रुजतात ना, म्हणजे हार मानू नको हे सांगतात. श्रावणातल्या शुक्रवारी सुद्धा जिवतीची पूजा करतात. तेही मुलांच्या सुखासाठी, दीर्घ आयुष्यासाठी केलं जातं. या व्रतांमध्ये मुलांना औक्षण केलं जातं. आपल्या मुलांना तुम्ही माझ्यासाठी खास आहात हे सांगण्याची ही दिलेली एक संधीच आहे, नाही का? या व्रतांच्या निमित्ताने कहाण्या सांगत असताना अनेक गोष्टी होतात. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे भाषेचे संस्कार. आता ही गोष्ट बघा, ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा तर श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, मनी पाविजे, चिंतले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी कीजे.
ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. छोटी छोटी वाक्य, त्यातून मनात उभे राहणारे चित्र. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा, हे म्हणताना चित्र आपोआप डोळ्यासमोर येतं नाही का? त्यातून भाषेची लय कळते. अल्पदान महापुण्य हा संस्कार नकळत होतो. शैलजा राजे यांचा एक सुंदर लेख आहे श्रावण भाद्रपद या ग्रंथात. त्या म्हणतात, आपले सण व्रत नाना संस्कार करणारे आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनातही मुली आपल्याकडचे संस्कार जपतात. एखादी आई सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी जेवतीची पूजा करते. घरात पाट नसेल तर बाळाला जेवणाच्या खुर्चीवर बसवते आणि त्याला ओवाळते. जीवती माते पुढे लीन होऊन म्हणते, आई माझ्या बाळावर कृपा असू दे. या कथा असे नकळत संस्कार करतात. आपल्या घरातील माय माऊलींनी जपलेल्या या कहाण्या काळाच्या ओघात लुप्त होऊ नये म्हणून त्यांची अशी आठवण आपणही काढत राहिलं पाहिजे नाही का? आता बैलपोळ्याचा सणच बघा. आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्याला धन्यवाद देण्याचा हा सण. आज जरी आपण कृषी संस्कृतीपासून दूर असलो तरी मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला शिकवणारा हा दिवस साजरा करायला हवा. मुलांपर्यंत हा विचार पोहोचायला हवा. शेतकऱ्यांचा हा उपकारक मित्र त्यांच्यासाठी नुसता मित्र नाही राहत, साक्षात महादेवाचा नंदी बनतो. कसा वाटला हा आजचा भाग? या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना बैलपोळ्याच्या आणि मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.